आणि आता बातमी आहे परभणीतून। परभणीत 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी मेळाव्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल मैदानावर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यासाठी भव्य असा वॉटरप्रूफ टेंट उभारण्यात आला आहे। तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून या मेळाव्यासाठी 40,000हून अधिक शेतकरी आणि नागरिक उपस्थित राहतील असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय। दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील सभेवर टीका करत एकनाथ शिंदे यांची सभा पाहण्यासारखी असेल आणि सभेतून ठाकरे यांना उत्तर दिलं जाईल असा दावा केला। त्यामुळे परभणीतील या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावरती येत आहेत। शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल या ठिकाणी त्यांच्या सभेची भव्य तयारी अशा प्रकारे या ठिकाणी सुरू आहे। वॉटरप्रूफ टेंट एकूणच होणाऱ्या या शेतकरी मेळाव्यासाठी उभारण्यात येतोय। आपण या ठिकाणी पाहतोय पोलीस प्रशासन या एकूणच होत असलेल्या तयारीचा या ठिकाणी आढावा घेत आहेत। मोठ्या संख्येने नागरिक शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी येतील असं आयोजकांचं सांगणं आहे। मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो या ठिकाणी तयारी आहे। आता अंतिम टप्प्यात खरं पाहायला गेलं तर तयारी आहेत। उद्धव ठाकरे यांनी परभणी दौरा केला होता आणि त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे परत एकदा परभणीला येत आहेत। नेमकं उद्धव ठाकरेंना काय उत्तर देतील या संदर्भात ते काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे। एकूणच तयाऱ्या कशी आहे यासाठी हे पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आहेत। भाऊ, कशी तयारी सुरू आहे? शेतकरी मेळावा आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काय तयारी आहे? फार मोठ्या प्रमाणावर ही सर्व लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं या ठिकाणी ही तयारी चालू आहे। येणाऱ्या 30 तारखेला आमचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांची फार प्रचंड अशी मोठी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, युवकांशी संवाद साधणार आहेत, लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण पाहत असताल की जवळपास 1 लाख स्क्वेअर फीटमध्ये हा मंडप आहे, 1-1.5 लाख स्क्वेअर फीटमध्ये हा मंडप आहे आणि त्याची तयारी चांगल्या प्रकारे या ठिकाणी माननीय खासदार संजयजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत। आम्ही सर्वजण, सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी ही चांगली जोमाने या ठिकाणी सभा एकदम चांगल्या प्रतिसादानं होणार आहे। त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत। नेमकं किती नागरिक या ठिकाणी येतील? 25,000 बसण्याची क्षमता आहे असं बोललं जातं। नेमकं किती लोक अपेक्षित आहे तुम्हाला येणं? आम्ही व्यवस्था केली आहे जवळपास 40,000 लोकांची, पण त्यापेक्षाही जास्त लोक या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती परभणीमध्ये, त्यानंतर आता शिंदे सभा होती। उत्तर देतील का उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? निश्चित त्यांच्या प्रश्नाचे उत्तर माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब देतालच, पण त्यांची सभा म्हणजे काय? ती सभा थोडी होती, एक खुरड्यामधली सभा होती का ती? म्हणजे एक मंगल कार्यालयामध्ये 15-20 लोकांमध्ये ती सभा, त्याला सभा म्हणतात का? सभा